तुम्ही समोर ठेवाल त्या कागदांवरती वेद सह्या करतो. हा, त्यामुळे तुम्ही युक्तीने तुम्ही अशी कागदपत्र तयार करायची की गोदावरी फूड्सची पॉवर ऑफ अटर्नी किंवा अधिकार तुमच्या हातात राहतील तशी फाईलच तयार ठेवायची. म्हणजे वेद इन्शुरन्स कंपनीचे कागद समजून त्या सगळ्यावर सह्या करेल. कारण अजूनपर्यंत वेदला कल्पनाच नाहीये की सगळ्या एस्टेटीचा कंपनीचा मालक तो आहे. मी हे सगळं केलं तरी त्याला त्यामुळे काहीच शंका येणार नाही. येतंय का लक्षात? वेदचा नलिनीवरचा विश्वास वाढत जाणं आपल्यासाठी धोकादायक आहे. पटतोय. तुझा शब्दन शब्द मला पटतोय. करूया. जर आपलं काम झालं तर गोदावरी फूड्सचा मालक मी, म्हणजे आपल्याला वेदची काहीच भीती उरणार नाही. म्हणजे वेद आपल्या मुठीत आणि ती कपाळ करंटीत तिकडी घराच्या बाहेर. Cheers! वेदला तर त्याच्या आईकडेच पाठवायचंय मला. मग खेळ संपला. तुम्ही तर माझ्या मुठीत आहातच. मग सगळ्याचा मालक माझा सौरभ. माझा फोन कुठे? हा, हॅलो. आमच्या गोदावरी फूड्सच्या पॉवर ऑफ अटॉर्नीचे सगळे कागद, सगळे पेपर्स उद्याच्या उद्या माझ्याकडे पोचले पाहिजेत. कळलं काय? थँक्स प्रवीला, तू मला वेळीच सावध केलंस. तुझ्या या विकृत इच्छा पूर्ण होणार नाहीत बाबाराव खोत. बाबारावला बुलवून वेदला मारण्याचं कारस्थान रचतीये प्रमिला. मी असं नाही होऊ देणार. त्या भोळ्या वेदला आणि निरागस नलीला हे सगळं काहीच माहिती नसतं. पण मी आहे ना, त्यांना हे सगळं कळणार. कारण मी उभी आहे त्यांच्या पाठीशी. नली, नली काय झालं? वाईट स्वप्न वगैरे पडलं का? नली काय झालं? पाणी पे. हळूहळू ठसका लागेल. वाईट स्वप्न वगैरे पडलं होतं का?
नको तो विचार जर जास्त केला ना तर अशी स्वप्न पडतात. नको असे विचार करूस. चूक. Let's. बस येते ना. प्रमिला, बाबा आणि सौरभ कुठे आहेत? ते खोलीतच आहेत. आज ते इन्शुरन्स वाले येणार आहेत ना, त्यांचीच वाट बघतायत. आणि वेद? तो पण आहे घरीच. काय आज अचानक सगळ्यांची चौकशी करताय? कारण नसताना मी कशाला विचारेन? असं नाही. आज सत्यवानला बोलवून एक विधी इथं करून घ्यायचाय. काय? सवाष्णीची ओटी परडेत भरून आपल्या घरावरून उतरून ती बाहेर नेऊन ठेवायची असते. अशी वाटी एवढे मोठे डोळे करून काय बघतेस? दरवर्षीच करतो हे आपण, पण याचा नियम मात्र कडक आहे. हा, जोपर्यंत ही ओटी सत्यवान तिठ्यावर ठेवून घरी परत येत नाही तोपर्यंत घरच्या कुणीही घराबाहेर पडायचं नाही. ठीक आहे, करूया तसं. भिकाजी, ए भिकाजी, हा हा आई बोल. मी काल सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंस ना? हा आई, तू सांगितल्याप्रमाणे सगळं सामान आणलंय मी, पण सत्यवानला दादाने कुठेतरी कामानिमित्त बाहेर पाठवलंय. तू इतक्यात येईल असं काही वाटत नाही. ठीक आहे, जाऊ दे त्याला. तू कर. कोण मी? हो. अगं आई, ते मला आता कारण सांगू नकोस. दरवर्षी हे आपण असंच करत असतो आणि या वर्षी हे असंच व्हायला हवं. एकदा राहून गेलं की राहिलं. आई, मी काय म्हणते, मला एक काम आठवलं. मी जरा यांना विचारून येते काही हवंय का. ते पाहुणे येणार आहेत ना घरी. हाव. येते मी. मी येईन. आलेच बेटा. हा. अगं आई, याआधी मी असं काम काही केलं नाही आहे का? मी सांगितलेलं काम कधी केलंयस? ते काही नाही, हे काम तूच करायचंय आणि आजच्या आज करायचंय.